कल्पना
वस्तू सांगारे कल्पना ओळखारे वस्तू सांगारे आपुल्या जीवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे जनी जाल कोठी बुडवाल ही तो विचारी मनात आपुल्या पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येच्या अधिकरणाचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
जिव्हाळे वस्तू सांडारे कल्पना नक आडराणा जाऊ जणी जणी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुल्या जीवे शिवाशी पहावे आपुल्या जीवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आणि बुद्धी लीन व्हावी तुका म्हणे जणी जाल कोठी बुडवाल हित विचारी मनात आपुल्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे चिखल होळगाव आणि त्यामधील एक वसाहत माळी वसाहत आणि त्या माळी वसाहतीमधील सर्वांचे परिचित असणारे हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज माळी यांच्या मातोश्री 1 वर्षापूर्वी तुमच्या आपल्यामधून तिसरं वर्ष आहे का तृतीय पुण्यस्मरण आहे 3 वर्ष झाली तुमच्या आपल्यामधून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या या मातोश्रीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या मातोश्रीचे जे काही 3 मुलं आहेत बघा मातोश्रीचं नाव आहे कैलासवासी श्रीमती भीमाबाई साधू माळी त्यांचे जे काही 3 सुपुत्र एक नानाभाऊ दुसरे कैलासवासी बाळासाहेब आणि तिसरे पंढरीनाथ महाराज या 3 मुलांना जन्म देऊन प्रपंचाची गाडी ओढत असताना 3 वर्षापूर्वी इहलोकीची यात्रा संपवून सलोकी गमन केलेलं आहे आणि सलोकी गमन करत असताना त्यांच्या या मुलांना वाटलं की आपल्या आईच्या ऋणातून आपल्याला उतराई व्हायचंय आणि म्हणून हा तृतीय पुण्यस्मरण सोहळा त्यांची जे काही 2 मुलं आहेत आता त्या मुलांच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात माळी परिवाराच्या माध्यमातून उतराई होण्यासाठी केलेला हा पुण्यस्मरण सोहळा आहे आणि त्या निमित्ताने आलेले सर्व आप्तेष्टित नातेवाईक ग्रामस्थ वस्तीवरील मंडळी लांबून लांबून आलेले जे काही पाहुणे असतील साधक बंधू आणि भगिनी बरेच लांबून लांबून आलेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये वेळ जास्त घालवायचा नाही 1 तास फक्त आपल्याकडे आहे 11 वाजलेले आहेत आणि 1 तासामध्ये थोडक्यात या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे या 1 तासाच्या सेवेसाठी जी काही साथ करणारी मंडळी आहे उभे असलेले सर्व टाळकरी मंडळ मृदंगम आणि हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज हार्मोनियमला साथ करीत हरिभक्त परायण दादा महाराज पळशीकर आणि गायनाला साथ करतायत हरिभक्त परायण आपले हरी महाराज चितळीकर दुसरे महाराज आहेत बेंडोडीचे महाराज आहेत गोरख महाराज आणि विना घेतलेले बाबा गावामधलेच दिसत आहेत आणि साऊंड सिस्टीम कातर खटावची ड्रायव्हर दुसरी दिसले म्हणून म्हटलं कुठली आणि तुम्ही आलेले सर्वजण पाठीमागे सुशांत महाराज आहेत त्यानंतर आपले हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज आहेत तळबिटीचे महाराज आहेत आणि तळसरचे सचिन महाराज त्यांच्या शेजारी परत आपले महेश महाराज आणि तुम्ही सर्वजण लांबून लांबून आलेले आहेत या ठिकाणी सिद्धेश्वर कुरवली विटा आपले तडसर चिंचणी आंबक मिस्त्री पण यायला लागलेली ती इस्लामपूर मधून मायनी मधून साधक परिवार आलेला आहे मानेवाडी मधून आलेले कातर खाटाव मधून आलेले दाळमोडीचं काही कुणी दिसत नाही म्हणजे असे विविध भागामधून साधक परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या उपस्थितीमध्ये हा पुण्यस्मरण सोहळा जो आहे
हा एक सोहळा आहे. कारण देहरूपी गावाला आल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये एकंदरीत सगळे 17 सोहळे होतात. किती सोहळे होतात? 17 सोहळे होतात बघा. पण ह्या सोहळ्याला 17वा पुण्यस्मरण सोहळा असं म्हटलं जातं. जसं 5वीच्या दिवसापासून सोहळ्याला सुरुवात होते बघा. कोणत्या दिवसापासून? 5वीच्या. बाळ जन्माला आले 5वी साजरी करतात ना इकडे. मला तरी काय माहिती, परंतु करतात. मला पण असं ऐकलेलं आहे मी. करतात ना 5वीच्या दिवशी 5वीची पूजा. तो पहिला सोहळा आहे. तर हा शेवटचा सोहळा आहे. असे 17 सोहळे एकंदरीत होतात. आणि या 17 सोहळ्याच्या निमित्ताने हा शेवटचा सोहळा म्हणायचा. याला शेवटचा सोहळा चांगला व्हायला पाहिजे असं आपल्या ऋषी मुनींनी किंवा सत्पुरुषांनी साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये शेवटचा सोहळा चांगला झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवनभर मनुष्याने अट्टहास केला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस व्हावा, शेवटचा आता निश्चितीने पावतो, आता निश्चितीने पावतो. आता निश्चितीने पावतो, आता निश्चितीने पावतो. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस मनुष्याचा गोड व्हायला पाहिजे. हा शेवटचा दिवस आहे. शरीर सोडलेला दिवस हा शेवटचा नसतो. शेवटचा दिवस हा आहे आणि ह्या दिवसासाठी जीवनामध्ये मनुष्याने अट्टहास केला पाहिजे. तो दिवस चांगला झाला की मनुष्य सद्गतीला जातो. महाराज सद्गतीला जातो आणि सद्गतीला जाण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. आणि म्हणून या 1 तासाभराच्या सेवेसाठी आपण जो काही निवडलेला अभंग आहे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, ज्यांना जगद्गुरु जगद वंदनीय देहू निवासी संत तुकाराम महाराज नित्य पाठाचे 12 अभंग आहेत बघा. नित्य पाठाचे 12 अभंग आहेत. त्यामध्ये 7व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन केल्याच्या नंतर काहीतरी त्यांना थोडीशी उणीव भासली. हजारोनी अभंग करून ठेवले, हजारोनी. पण वैकुंठाला गेल्याच्या नंतर जे आहे ना ते म्हटले एवढे अभंग तयार करून ठेवले परंतु काही मला उपयोग झालेला दिसत नाही. म्हणून 12 अभंग परत तयार केले महाराज. कुठे तयार केले माहिती का? वैकुंठामध्ये. एवढे हजारोने अभंग तयार केले, गाथा तयार केला, परंतु अजून काही परिणाम झालेला दिसत नाही. म्हणून मोजके जे आहेत ना 12 अभंग त्यांनी तयार केले की म्हणले ह्या अभंगातून तरी काहीतरी परिणाम झालेला जाणवल. परंतु तरीही काही परिणाम झालेला जाणवत नाही. ते 12 अभंग त्यांची सुरुवात अशी आहे. माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे
त्याने अगोदर हा विचार केला पाहिजे की त्याने जन्माचं मूळ शोधलं पाहिजे. जन्माचे ते मूळ, जन्माचे ते मूळ आहे रे शोधून. जन्माचे ते मूळ आहे रे शोधून. जन्म घ्यावा दुःखाचे कारण, जन्म घ्यावा दुःखाचे कारण, जन्म घ्यावा दुःखाचे कारण. जन्माचे ते मूळ पहारे शोधून. जन्माचं मूळ शोधून पहा. पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. म्हणून मनुष्याने जन्माचं मूळ हे शोधून पाहिलं पाहिजे. आपण काय अजून शोधून पाहिलेलं नाही. आणि त्यामध्ये हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंगाचा मतितार्थ थोडक्यात सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. अभंगाचा मतितार्थ जर ध्यानात आला, त्याच्यामध्ये सगळं जीवनाचं सार सांगितलेलं आहे बघा. 4च चरणाचा अभंग आहे. ओळखारे वस्तू सांगारे कल्पना, जन्माला आला वस्तू ओळख. ओळखारे वस्तू सांगारे कल्पना, नकाड राणा जाऊ धनी. तुकोबाराय सांगताय, बाबा हो तुम्ही येताना एक वस्तू बरोबर आणलेली आहे, ती ओळखा. कोणाला माहिती आहे बरं चिखलवळ मध्ये? सांगा बरं मला. जन्माला येताना आपण एक वस्तू बरोबर आणलेली आहे, ती वस्तू ओळखा. आड राहणे म्हणजे बाकीच्या वाटाने जाऊ नका. येताना एक वस्तू बरोबर आणलेली आहे, ती वस्तू ओळखा. कोणती वस्तू आणलेली बरोबर? नकाड राणा जाऊ धनी. आणि जर तुम्ही बाकीच्या रस्त्याने जर गेले, झनी जाल कोठे बुडवाल गीत, विचारी मनात आपुल्या. आपल्या मनाला विचारून बघा. तुम्ही जर बाकीच्या आड मार्गाने जर गेले, त्या वस्तूची ओळख होणार नाही. मग आता ती वस्तू नेमकी कोणती आहे? कितीतरी ठिकाणी साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो. आपल्याला जे काय करायला सांगितलंय ते काय आपण करत नाही, आणि जे करायला सांगितलेलं नाही ते मात्र करतोय. त्याला जे करायलाच सांगितलं ना की बाबा तू हे करूच नको, ते मुद्दाम म्हणून करतोय. जसं लहान पोराला सांगितलं ना तिकडे जाऊ नको, ते मुद्दाम म्हणून तिकडे जाते. तिकडे विहीर आहे किंवा तिकडे अमुक अमुक वस्तू आहे, त्याला ते सांगून टाकलं की ते तिकडची ओढ त्याला लागल्याशिवाय राहत नाही. तसं मनुष्याला जे करायला सांगितलेलंच नाही ते मुद्दा म्हणून तो करतोय. आहे का वस्तू माहिती आहे? ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नकाड राणा जाऊ धनी.
जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवाशी पहावी आपल्या जीवाने त्या शिवाशी पाहावं आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा जीवाने कधी शिवाला पाहिले का वस्तू आणलेली आहे बरोबर आहे वस्तू तुमच्या जवळ आहे आता त्या जीवाने कधी त्या वस्तू संग बोलणं नाही चालणं नाही परिचय नाही जनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुल्या चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात घ्या रे आत्मसुख स्वरूपी मिळावे घ्या रे आत्मसुख स्वरूपी मिळावे आणि भूतीली न व्हावे तुका म्हणे तुम्ही त्या वस्तूला जाऊन जर मिळाले वस्तूला जर जाऊन मिळाले तुम्हाला सांगतो सद्गतीला प्राप्त झाला ईश्वर स्वरूप झाला जसं गटार गंगेशी मिळाले ते गंगा स्वरूप झाले जीव शिवाशी मिळाला तो शिवरूप झाला आणि ह्या कारणासाठी तुम्ही आपण आलेलो आहोत एक वस्तू अशी वस्तू दिलेली माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं अमोली करत जोडले रे तुझ अमोली करत जोडले रे ब्रह्मा पिजो अमोली करत अमोली करत अमोली रत्न जोडले रे तुझ एक रत्न घेऊन आलाय महाराज तुम्ही ते जोडून दिले तुमच्या जवळ पण तू का ओळखत नाही सारे येड्या माणसा एक दिवस जायचंय किती वर्षासाठी आला किती श्वास होणार आहे माहित नाही काही माणसं एका फुटावरून भांडण मारामाऱ्या करतात महाराज 1 फूट जागेवरून किती दिवसासाठी आलाय काय माहित नाही नाथ बाबाने सांगितलं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहाती पक्षी अंगणामध्ये येतात काही खरकट मरकट काही धान्य पडलेलं जर असेल ते खातात उडून जातात तसं माणसाचं आयुष्य आहे याला वाटतं मी अमर पट्टाच बांधून आलेलो आहे किंवा 1 ग्लास अमृत पिऊन आलेलो आहे गाडी माझी बंगला माझा शेतीवाडी माझी मी लखोपती आहे मी करोडपती आहे काय एवढा अमौलिक रत्न जोडून दिलेला आहे परंतु त्याच्या संग अजून परिचय करून घेतला नाही एक दिवस जी आहे एक दिवस जातो ज्या कार्यासाठी आला विसरून गेला महाराज माऊली ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायामध्ये वर्णन करून दिलं 15वा आणि 16वा श्लोक आहे जे बहुता एका उहांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा एक वस्तू बरोबर घेऊन आला त्याचा विसर पडला
हे वेळी नियमांचे वस्त्र नाठवे, पुढी राधोगतीची लागणे नव्हे, आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे. तुम्हाला जे करायला सांगितलंय ते करून नाही राहिली आणि दुसरं करून राहिले. पैगा शरीराच्या गावा जया लागी आली पांडवा, तो कार्यार्थवा घवा सांडून या. बाजूला ठेवून दिलं ते मूळ स्वरूपाला जे आहे ते विसरून गेला. कोण आहे आपण हे जे आहे ना ते विसरून गेला महाराज, आणि त्या कार्यासाठी आलेला आहे. मी तुम्हाला आता विचारलं या ठिकाणी मगाशी एक बाबा आपल्या चिंचणी आंब करून आलेली इथे, ते म्हणले जशी जशी वारी जवळ येईल ना तसं तसं आतमध्ये उलगाल व्हायला लागतं. मग वस्तू आत आहे का बाहेर आहे? वस्तू महाराज आतमध्ये आहे का बाहेर आहे? त्या वस्तूचा शोध घेतलेला आहे का? ती वस्तू आतमध्ये आहे. परवा दिवशी दत्त जयंती झाली, साजरी झाली असेल ना हरे महाराज इकडे पण. साधू संतांनी आरती संग्रह तयार करून ठेवला. दत्तात्रयांच्या आरतीमध्ये सांगितलं त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. जाणला जाणला करायला सांगितलं, जाणायला सांगितलं आणि घेऊन म्हणायला लागला. तुला म्हणायला सांगितलं का जाणायला सांगितलं? पाहुणे म्हणायला सांगितलं की जाणायला? जाणायला. जाणला महाराज. आपण काय करून राहिलो? म्हणून राहिलो. जाणायचं कधी? पुण्यस्मरणाच्या दिवशी. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मळ. ते म्हणतोय फक्त उन्मणी अवस्था पण प्राप्त झाली नाही. 4 अवस्था आहे, 4. जागृती, स्वप्नी, उन्मणी, तुरिया. उन्मणी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला दत्त कसा प्रचितीला येईल, कसा अनुभव येईल? त्याला भाग्य लागतं महाराज. सभा या भ्यंतरी तू एक दत्तन, आभाग्याशी कैसी कळेल ही मात. आभागी ज्यांना अजून प्रचिती नाही, अनुभव नाही महाराज, आभागी. कोण सांगतंय? दत्तात्रयांची आरती सांगते आभागी. आभागी म्हणायला नाही सांगितलं तुम्हाला, ते करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सांगण्याचं जे काय कार्य आहे, कैलासवासी भीमाबाई साधू माळी यांच्या पोटी एक हरिभक्त जन्माला आला. मला वाटतं ते वारलेले जे आहेत ना ते पण हरिभक्तच होते. त्या पवित्र खोळीमध्ये एक रत्न सापडलं. असे दुर्लभ आहेत तुम्हाला सांगतो. काही काही माणसं अशी जी माणसं आहेत ना, हे दुर्लभ आहे. माऊली ज्ञानोबरायाने सुद्धा सांगून ठेवलं आहे सोपं, परंतु जे आहे ना समजून घ्यायला तुम्हाला सांगतो दुर्लभ आहे. समजून घेणारे जे आहेत ना, घेणाऱ्यांची संख्या नाही महाराज. मग माणसाने कमीत कमी साधू संतांच्या वाङ्मयाचा तरी विचार करावात ना, की आपण येताना काय वस्तू आणलेली आहे, काय वस्तू आणलेली आहे याचा विचार कधी करणार आहे? अहो, आपण लहानपणापासून जी काय आहे, लहानपणापासून वयोवृद्ध होईपर्यंत याचा विचार करत नाही. याच्या इंटिमेशन कितीतरी वेळेस तुम्हाला आपल्याला दिलेले आहेत. महापुरुषांनी सांगून ठेवलं, काही माणसं आले तसेच निघून जातात, आले तसे निघून जातात. मातेच्या उदर कोहरी पचवणी विष्ठेच्या दाथरी, 9 मासवरी वकडोनी जन्म जन्मो निमरती. आईच्या खोळीमध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. बाहेर आल्याच्या नंतर जी आहे बालपण, नंतर तारुण्य, नंतर ग्रस्ताश्रम, नंतर उतार कळा लागते, वृद्धावस्था प्राप्त होते.
आणि तसंच जावं लागतं. तुम्हाला सांगतो, ज्याच्यासाठी आला तो कार्यभाग राहून गेला. विठ्ठल विठ्ठला. तरी वेळात मला आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केला साधू संतांनी, परंतु माणसं सावध होत नाही सावध होत माणसं. त्या स्टेप पर्यंत जाऊस तर सावध होत नाही, मातीला मिळूस तर सुद्धा सावध होत नाही माणसं. आणि सावध होण्याचा प्रयत्न कितीतरी केलेला आहे. तुमचं धर्मशास्त्र सांगतोय तेच, सावध हो बाबा. ब्रह्मचारी आश्रमामधून ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण करत असताना सुद्धा सावध हो बाबा. साधू संतांनी सांगितलं बाबा सावध हो. जन्माला आल्याच्या नंतर 2 हाताचे 4 हात व्हायच्या वेळेस पण बाबा आता तरी तू सावध हो. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, 5 वेळा सांगितलं. 5 मंगलाष्टकी म्हणतात. कितीदा म्हणतात? 5. आता सावध हो. अजून काय आपण सावध झालेलो नाही. बाकीच्या गोष्टीत मनुष्य सावध आहे. जावं लागेल, कधी सुटते काय माहिती. पण ह्या गोष्टीत सावध नाही महाराज माणूस. शेवटचा मंगलाष्टक जे आहे ना, शेवटच्या मंगलाष्टकामध्ये त्याला सांगितलं की बाबा तुझे आता 2 हाताचे 4 हात झालेले आहेत. एक रत्न तुझ्या सोबतीला आलेला आहे, विसरून जाशील बर का तू. आता तर लय सावध राहावं लागेल तुला. शेवटचा मंगलाष्टकी बघा. आता ऐकलेलं आहे ना का नाही? आता सावध, सावधान. समय म्हणजे वेळ. भाऊ सावध होण्याची वेळ आलेली आहे. वागवा ही नकळे परार्ध घटिका संपूर्ण आली असे. विसरून जाशील बर का. काय कर, भावे सद्गुरुचे पदांबुज धर. नाही सांगितलं धरा. वरडाला का 2 जणांना? सुनीतच आहे. वरडाला सांगितलं आलेलं का 2 जणांना सांगितलं? त्या 2घांना. आणि त्यांनी जे काय दिलेलं आहे ते चित्ती स्मरा आदरी. चित्तामध्ये त्याचं साठवण करा. ते तुला ओळख करून देतील तुम्हा 2 जणांना. कोणत्या? तुम्ही जी आणलेली वस्तू आहे त्याचा तुमचा आजपर्यंत परिचय झालेला नाही. परिचय अगोदर करून घेतलेला असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नसल करून घेतलेला तर याबद्दल सावधानता बाळग. झालंय का सावध आपण? सांगा बरं तुम्ही. नाही झालं सावध. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बापा हो याचा एक क्षणाला विचार करा. एक क्षणाला करा विचार. आयुष्यामधला जांभळी शिंक येईल एवढा सुद्धा वेळ वायाला घालू नका. डोळ्याचं पापड होतं ना एवढं खालीवर, तेवढा सुद्धा वेळ वायाला घालू नका. त्या विचारासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. Oh
एक एक क्षणाला याचा विचार करा. कोण करतोय विचार सांगा. मग अशी मला सकाळी सचिन महाराज आपली कुरवलीची त्यांनी सांगितलं ते काय फेसबुक का काय व्हॉट्सअप म्हणजे गोव्यामध्ये जे आहे ना एका हॉलमध्ये स्फोट झाला. 30 का 35 लोक जागेवरती गेली. आयुष्य खातो काळ सावधान, कुठल्या क्षणाला श्वास निघून जाईल सांगता येत नाही. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, घेऊन जाताना म्हणतात राम नाम सत्य होईल. सावधान होण्याचे खूप प्रयत्न केले. रामदास स्वामींचे एकनिष्ठ शिष्य होते कल्याणदास. कल्याण स्वामी मानव जातीसाठी एक कल्याणाचा मार्ग दाखवून गेले, पण ते कुणी विचार पण केला नाही त्याच्यावरती. संत वाङ्मयामध्ये आहे. आपल्याला एक इंटिमेशन देऊन गेले की बाबा हो सावध सावधान वाचे वदा राम नाम. सावध सावधान वाचे वदा राम नाम. 10 वर्ष बालपणा, 20व्या वर्षी तारुण्य. 10 वर्ष बालपणा, 20व्या वर्षी तारुण्य. अंगी जडे अभिमान, तेव्हा घडेना साधन. सावध सावधान वाचे वदा राम नाम. बघा 20 वर्षाच्या पोराला सांगून बघा देव ते म्हणते तुम्हाला तेवढाच उद्योग आहे. अंगात हा अभिमान आहे. 20 वर्षाचं असताना तारुण्य अंगामध्ये असते तेव्हा ते साधन बिलकुल घडत नाही. तुम्हाला सांगतो बिलकुल. कर्म धर्म संयोगाने 100तून एखादा 2 त्या रस्त्याला येऊ शकतो. पण ते म्हणतात नाही ते तुम्ही करता ते तुम्ही चालू द्या तुमचं. असं करता करता पुढचा एक टप्पा सांगितला कल्याण स्वामींनी. भाऊ तुझ्या अंगामध्ये तारुण्याचा ताठा आहे. 20 वर्षे बालपणातली निघून गेली. 10 वर्ष आता तारुण्य आलेलं आहे. 20 वर्षाचं वय झालंय. घाई घाई आयुष्य संपून जाईल. तिसाची होय भरती कांता पुत्र लाभ होती. मग पुढील त्यांची भ्रांती नकळे स्वरूपाची स्थिती. सावध सावधान वाची वदा राम नाम. 30 वर्ष जी आहे ना 30 वर्षाचं वय होईल. एखादा जोडीदार येईल जीवनामध्ये. कन्यारत्न किंवा पुत्ररत्न प्राप्त होईल तेव्हा त्यांची भ्रांती तुला पडेल. असं करता करता जे आहे पुढचा एक टप्पा येईल तुझ्या जीवनामध्ये. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. नेत्राची भूल पडली जवळ असताना दिसती. सावध सावधान वाची वदा राम नाम. 10 वर्षाचा टप्पा निघून जाईल. घाई घाई मध्ये चष्मा लागेल डोळ्याला. एक एक नोटीस येत राहील. ऐकायला येणार नाही. नोटीस आलेली हे समजून जायचं. पुढचा टप्पा तुझ्या जीवनामध्ये असा येईल. 50 वर्ष झाली श्याम केस शुभ्र झाली. 50 वर्षाचा टप्पा येईल. काळे केस जे आहेत ते पांढरे व्हायला लागतील. काय व्हायला लागतील?
काळे केस, श्याम केस, श्याम म्हणजे काळ, काळे केस पांढरे व्हायला सुरुवात होईल ही नोटीस आहे. हा, म्हणून वेळीच सावध हो. त्याच्या पुढचा एक टप्पा येईल. पुढचा टप्पा कठीण आहे म्हणले भाऊ. साठीची बुद्धी नाटे हाती घेऊन काठी, वस वस लागे पाठी, त्याला नातवंडे हसती, सावध सावधान वाची मदरा. आयुष्य गंडांतर जर चांगला असेल तर पुढचा पण टप्पा राहू शकतो, पण पुढे लय हाल आहेत महाराज. सकरीची विवंचना दिस दिशे दैन्यवाना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, सावध सावधान वाची वदरा. पुढचा टप्पा असा आहे, खाली बसलं तर उठता येत नाही, उठलं तर लगेच चालायला येत नाही. तसे काही माणसं आहेत आता इथं बसलेली आहे ना. म्हणून सावध सावधान वाची वदरा. गंडांतर थोर जर असेल, 70चे पुढे आयुष्य असेल, पुढची विवंचना. आता वय झाले 80, पाहताशे 10 दिशी, पाण्याविना मासा जायचा, कैसा होतो कासा विशी, सावध सावधान वाची वदरा. पाण्याच्या बाहेर काढलेला मासा कसा तडफाड उडफाड तडफाड उडफाड करतो, तशी स्थिती तुझ्या जीवनामध्ये येईल. सावध हो. हा प्रसंग पुढे आहे. गंडांतर जर थोर असेल तर पुढचा टप्पा त्याच्यापेक्षा डेंजर आहे. जर असेल गंडांतर थोर तर ते गंडांतर थोर लागतं. काय म्हणते, त्यांनी पुण्य केलेलं आहे ज्यादा म्हणून 90 वर्षे. तसं काही नाही, गंडांतर थोर आहे. नावावर दिलं चुन्या, सुख राहील गुंज, गुंजभर सुख राहिलेलं असते. आणि परत काय म्हणतं म्हातारा माहिती का, आणि म्हातारा म्हणत असे माझे माझे, आता सांग काय तुझी, सावध सावधान वाची वदरा म्हणा. 90 वर्षाचं आयुष्य संपलं, पण तरी पण राहिला. खोकडावाने तोंड झालेलं असते, गुडघ्याच्या वाट्या झालेल्या असतात, नजर संपलेली असती, कानपूर लाईन बंद झालेली असती, हातापायाच्या काड्या राहिलेल्या असतात. एक दिवस जे आहे, एक दिवस तो पाहुणा येतो. चला पाहुणे. राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला. गावात निरोप, जगमंदी गेला गेला, मोठ्या आनंदाने गेला. सावध सावधान वाची वदरा. संपला. एक इंटिमेशन दिली कल्याण स्वामी. विनवीत असे कल्याण दास, धरा सद्गुरूची कासू. सद्गुरूची शरणागती करा हे ऐकून कल्याण स्वामीने सांगितलं.
परंतु अजून काही आपण सावध झालो नाही. ज्याच्याबद्दल येणं झालंय त्याच्याबद्दल सावध नाही. स्वरूपाची जाणीव नाही. त्या सुखापासून अजून वंचित आहे. ते सुख अजून प्राप्त झालं नाही. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन केल्याच्या नंतर तुमची आपली सगळ्यांची दया आली. आणि दया आल्याच्या नंतर बाबा सांगितलं की तो अजूनपर्यंत त्याची ओळख करून घेतलेली नाही. ज्या वस्तूची ओळख करण्यासाठी आलेला आहे तो त्या वस्तूची ओळख करून घ्या. अभंगाचे प्रथम चरण सांगितलं. अजून वेळ गेलेली नाही. अजून आपण इथपर्यंत आलेलो आहेत म्हटल्याच्या नंतर अजून शरीर प्रकृती चांगली आहे. वेळ गेलेली नाही. ओळखारे वस्तू सांगारे कल्पना नकाड राणा जाऊ धणी. आडरान म्हणजे काय हो कारभारी दुसऱ्या वाटा. आडरान म्हणजे दुसऱ्या वाटा. जी साधू संतांनी वाट सांगितली त्या वाटाने चाला त्याला आडरान म्हणतात. आता आपण आडरान धरलंय का साधू संतांची वाट धरली सांगा बरं मला. आडरानाने चाललेले आहेत का त्यांनी सांगितल्या त्या रस्त्याने चाललोय. आणि त्या रस्त्याने जर चाललेला असेल तर सांगा बरं कोणती वस्तू आहे आणलेली. चिंचणीचे महाराज कुठे कोणती वस्तू आणलेली आहे. त्या वस्तूचं एक दिवस कारण पडणार आहे महाराज. त्या वस्तूचं एक दिवस कारण पडणार आहे जाताना. आणि ती जर समजा तुम्ही ध्यानात आणली नाही तर काय होईल माहितीये.
वस्तूची कारण पडेल बा जेव्हा वस्तूची कारण पडेल बा जेव्हा वस्तूची कारण पडेल बा जेव्हा वस्तूची कारण पडेल कोणाला पडणार नाही कारण बरं एक वस्तूच त्या सगळ्यांना कारण पडणार आहे एक दिवस नाही का. कोणाचं जर समजा काही झालं ना ते म्हणतो तुला काही माझी गरज पडणार नाही का. अरे एक दिवस तू माझ्याकडे येणारच आहेस. तसं त्या वस्तूची एक दिवस जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस त्याची गरज पडणार आहे. आणि ती वस्तू जर माहिती करून घेतलेली नाही तर मग तेव्हा कुठं सापडायला जाणार आहे. ती अगोदर नको माहित करून घ्यायला कोणती वस्तू आणलेली आहे. आपल्याला झकापक कीर्तन लागतात. झकापक 50-60 हजार रुपये महाराजांनी घेतले पाहिजे. चांगली गोष्ट आहे द्या. माझं काय म्हणणं नाही तुमच्याकडे पैसे असतील तर 1.5 लाख द्या तसं काय नाही. परंतु त्या महाराजाला विचारा. माझं हे म्हणणं आहे स्वरूपाचं ज्ञान करून दिलं पाहिजे. कोण आहे आपण. कहो से तू आया कहा जाएगा. कुठून आलेला आहे कुठं जाणार आहे. आलेला कुठून आहे जायचंय एक दिवस. बोधले बाबांचा एक अभंग आहे. आलाशी कोठोनिया जाशील दोन्या ठाया हे घरदार तुझे नाही अवघी लटकी माया. सावध होई बापा काळ लागला बापा आलाशी कोठोनिया जाशील कोण्या ठाया. कुठून आलेला हे काहीच माहित करून घेतलं नाही. लय देवदेव केलं. आमच्या यांना लय देवदेव आवडतो. काय देवदेव आवडतो हे माहित करून घेतलंय का. हे माहित जर करून घेतलेलं जर नसेल तुम्हाला सांगतो लय देवदेव करतात ना तो देव तुमच्या आतमध्ये आहे. कुठे येतो आतमध्ये. हा मग तो म्हणतो माझ्याशीच गाठ आहे. जीवनभर मला कधी पाहिलं नाही जीवनभर कधी ओळखलं नाही. आता त्याला एकट्याला झुंज द्यावी लागते. तुम्हाला सांगतो एकट्याला आहे बरोबर. कोणी
कोणी बरोबर येऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो कोणी नाही. जगद्गुरु तुकोबारांनी एक इंटिमेशन दिली, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, अरे काळाला जवळी त्रासावया, काळाची ओढी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माये बापू, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. कोणीही सोडवले येणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तेव्हा एका चक्रपाणी वाचून या. आणि तो चक्रपाणी, ती चक्रपाणी नावाची वस्तू तुम्ही येताना बरोबर आणलेली आहे. त्या चक्रपाणीला म्हटलेलं आहे वस्तू, म्हणून कितीतरी प्रमाण आहेत बघा असे, परंतु त्या वस्तूचं ज्ञान सांगताशिवाय आपल्याला होत नाही, हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारांनी एक ठिकाणी सांगितलं, ओळखिला हरी ज्याने, ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसी, किंवा साठविला हरी ज्या हृदय मंदिरी, त्याची सरली यरधार, झाला सफल व्यापार. केले काही आपण का निष्ठ पुण्यस्मरण करायचं? निष्ठ पुण्यस्मरण करायचं जर असेल तर समजा बघ काय हरकत नाही, नाही केलं तरी चालेल, पण आपलं येणं एवढ्यासाठी बरं का महाराज, आपण एवढ्यासाठी आलेलो आहे. हा, कारण आपलंच ज्ञान आपल्याला नाही, बाकीचं लय ज्ञान संपादन केलं लोकांनी. तुम्हाला सांगतो, रामदास स्वामींनी एक ओळ टाकून ठेवली दासबोध ग्रंथामध्ये. कशाला ज्ञान म्हणायचं? कशाला म्हणायचं ज्ञान? अरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, या नाव म्हणावे ज्ञान, तया वेगळे ते अज्ञान सर्व काही. आपल्याला आपण पाहणं याला म्हणावं ज्ञान. पाहिलं आपण आपल्याला? आपण फ्रान्स पाहिला, जपान पाहिला, दुबई पाहिली, इटाली पाहिली, भारत पाहिला, चंद्रावर गेला, मंगळावरती गेला, लय हुशार झाला, पण स्वतःला ओळखलं नाही. आणि हे बाकीचं जे ज्ञान आहे, रामदास स्वामी सांगतात, मी सांगत नाही, रामदास स्वामी म्हणतात हे सगळं अज्ञान आहे. खरं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान आहे. त्या ज्ञानाला म्हणायचं खरा ज्ञानी. आणि हे ज्ञान आपल्या जवळ आहे महाराज, परंतु आपण त्याच्यापासून अजून वंचित आहे. दुसरंच रान धरलंय आपण.
रान धरलंय आपण, धरलं नाही असं नाही, सगळेच करतात तुम्हाला सांगतो, पण जे करायलाच नाही सांगितलेलं ते करून राहिलं. विठ्ठल विठ्ठला हे सोडून जर समजा करत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, त्यांनी वैकुंठातून पाहिलं की अरे बापरे रस्ते चुकलेत बरं का. परत इंटिमेशन देऊ सांगितलं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. जमी झालं कोटे पुढे वाले जमी झालं पुढे वाले विचारी मनात विचारी मनात विचारी इकडे तिकडे गेले हे सोडून त्यांना झणी जाल कोठे बुडवाल हित विचारे मनात आपुल्या. आपल्या मनाला विचारून बघा, आपण येताना मुद्दल घेऊन आलो, मुद्दल गायब होऊन गेलं, मुद्दलच बुडालं. झणी जाल कोठे बुडवाल हित हे विचारे मनात आपुल्या. म्हणून आपला जन्म नेमका कशासाठी, आपण आलेलो कशासाठी आहे, की आपण एक वस्तू बरोबर आणलेली आहे, त्या वस्तूचा आपण परिचय करून घेतला पाहिजे. तुमच्या जवळच आहे वस्तू, माणूस म्हणून जो आहे का त्याच्याजवळ ती वस्तू आहे. तसं इतर प्राणी मात्रांजवळ पण आहे. पण बोलता कोणाला येतं महाराज सांगा बरं, कोणाला येतं बोलता? 84 लाख जाती आहेत सगळ्या, त्याच्यात बोलता कोणाला येतं का? फक्त माणसाला. मग इंटिमेशन कोणाला, प्राण्यांना आहे का माणसांना? मग माणसाने करून घेतलंय का? त्याने आराम धरलंय का त्यांचा मार्ग धरलाय? आराम धरलंय तिने रान धरलं नाही असं नाही, धरलेलं रान पण आरामाने चाललेलं आहे. म्हणून त्याचं हित जे आहे का हे अनहित होतंय हे त्याला समजत नाही. साधू संतांना वाटतं येतो हिताचा कळवळा म्हणून जीव तुटतो तिळा तिळा. बरोबर आहे का नाही? आई म्हणती बाळो तिकडे जाऊ नको, तरी हे जातो. आई काय म्हणते? कारण आईचं हित काय करणार आहे, पोरांना कळत नाही आईचं हित महाराज. तसं साधू संतांचं हित जे आहे सांगण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, परंतु आपल्याला कळतोय का? कळत नाही. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आता ह्या जे काय आहेत भीमाबाई, 3 अपत्यांना जन्म दिला. 3 अपत्यांना. विचार करा की कोणत्या आईला वाटत नाही आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून? अशी आहे का एखादी आई की तिला वाटतं की माझ्या पोराचं वाटोळं व्हावा?
असं आहे आई? काय असते ध्यानात मनात? तसं साधू संतांना वाटतं की हे जे जीव आहेत हे अधोगतीला चाललेले आहे, यांना सद्गतीला आणायचं, मार्गावर आणायचं, पण ऐकत नाही महाराज. समाज ऐकत नाही, आज लोक ऐकत नाही. म्हणून या ठिकाणी ह्या ज्या काय मातुश्री आहेत त्या निमित्ताने मला वाटतं चिखलवडमध्ये आपले 2 कार्यक्रम झाले होते. त्याला खूप दिवस झाले, 15-16 वर्ष होऊन गेले असतील. एकदा त्या मारुतीच्या मंदिराजवळ झालं होतं आणि एकदा दत्त मंदिराच्या ठिकाणी झालं होतं बघा, दत्त जयंतीच्या दिवशी. गावातले आहेत का इथं कुणी माणसं? त्याच्यानंतर जे आहे ना, त्यांना कळलं नाही का काय काय माहित नाही, सांगता येणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तू आपल्या जवळच आहे आणि ती वस्तू जर अजून माहीत करून घेतलेली जर नसेल, अहो साधू संतांना दया आली आपली. ते म्हणतात, भाऊ तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आता हे अभंग काय शिंदे मामाने नगरवरून आणला काय हरी महाराजांनी आणला चितळीवरून? तुमची वस्तू तुझ्या जवळची भाऊ, पण तू जागा चुकला. ती जागा सापडून घे. जागा सापडून घेण्यासाठी संत आहे. आपली वस्तू आपल्याच ठिकाणी आहे. सगळे शास्त्र सांगतायत, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण याच्यामध्ये नोंदी करून ठेवल्या. परंतु संतांकडे गेल्याशिवाय तुम्हाला सांगतो आपला परिचय कुणी करून देणार नाही. वस्तू आपल्या ठिकाणी आहे. पैठणच्या नाथबाबाने सांगितलं, भाऊ पृथ्वी पाण्याने गच्च भरलेली आहे, पृथ्वी पाण्याने गच्च भरलेली आहे, परंतु बोर मारायचा असेल, विहीर खोदायची असेल तर तू मताने बोर मारू नको. एखाद्या पानाड्याकडे जा, पानाड्याला विचार कुठं बोर मारू. मग जमीन तुझ्या नावावर आहे, 7 बाराचा उतारा तुझ्या नावाने आहे. उठलं की म्हणले जमिनीमध्ये आहे, पण आपल्या जमिनीतलं पाणी आपल्याला सापडत नाही. त्याच्यासाठी पानाड्याकडे जावं लागतं. पृथ्वी निदाने भरली आहे, परी पायाळू विना प्राप्ती नव्हे. तैसे आत्मा स्वयं सिद्ध आहे, परी गुरु कृपा लाही तरच प्राप्ती. गुरुकडे जावं लागलं काय? आणि ते एकदा तुम्हाला सांगतो, मार्ग सापडला, पॉइंट दिला, विहीर खोदली, 5 वर्षावरती पाणी लागलं महाराज. नंतर गावामध्ये देवांना पाणी व्हायला, शिरणी वाटायला. पाणी लागलं म्हणून का पाणी तिथेच होतं? तुम्ही काय केलं? गबाळ काढून टाकलं. गबाळ जे आलेले ना, गबाळ काढून टाकलं आणि ते दृष्टीस पडलं. पाणी तिथेच होतं महाराज, फक्त गबाळ काढलं. आता मग शिरणी वाटता, पेढे वाटता. गबाळ काढलेले वाटता पेढे आणि शिरणी का पाणी लागल्याबद्दल वाटता? तुमच्याकडे म्हणजे काय माझी भाषा समजत नाही का? पेढे वाटता ना कचरे साहेब, वाटीचे पेढे म्हणजे ते पाणी लागल्याबद्दल का गबाळ काढल्याबद्दल? सांगताना काय सांगतो? विहिरीला पाणी लागलं. ऐक नाही तात्या, आमच्या विहिरीला पाणी लागलं. पाणी लागलं का तिथेच होतं, तिथेच होतं पाणी. गबाळ बाजूला केलं आणि ते गबाळ जे आहे ना, ते गबाळ आपण जोपर्यंत बाजूला काढत नाही तोपर्यंत जीव जो आहे ना, शिवाला भेटायला जाऊ शकत नाही महाराज. गबाळ बाजूला काढायला जावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय? अजूनच गबाळ्याची संगत धरतोय. अजूनच जर गबाळ्याची संगत जर धरली तर आपल्यामध्ये अजून काय येणार आहे? अजून चढ 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 डोंगर होऊन जाईल. आणि म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. ते गबाळाबरोबर जातंय अजून. आता तुम्हाला समजत आहे का नाही मला माहित नाही, परंतु ज्याला समजलंय भाग्यवान महाराज. म्हणून त्या सुखापासून वंचित राहू नका. कोणत्या? ते जे आत्मसुख आहे, देवाला वाटतं याला हे सुख मिळावं ह्या जीवाला. तो माझ्यापर्यंत आला की मी त्याला कधी पण द्यायला तयार आहे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा,
जीव जर त्याला शरण गेला तर आपुल्या जीवे शिवाशी पहावी आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. झनी जाल कोठी बुडवाल हित विचारी मनात आपुल्या. आणि एकदा जीव त्याची शरणांगती शिवाची केली, त्याला जाऊन मिळाला की महाराज तो देव झाला. आणि मग देव झाल्याच्या नंतर देवाला कुठं काय जन्म आणि मृत्यू आहे? आहा, त्याला 84 लक्ष येण्याच्या कोटी कोटी फेऱ्यामधून जावं लागत नाही. तो सुटला गेला. तो एकदा माहिती करून दिला ना ती विसरत नाही महाराज. एकदा माहित करून घेतलं का ते परत विसरत नाही. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही लग्न वगैरे झालेलं आहे समजा, आता ओळखीचं कोणी इथं पण इथल्या गावातल्या माणसाला विचारायचं तुम्हाला, बाबा इधरलीत का? इधरलीत का? इधरलीत का म्हटलं? इधरलीत नाही. आमचं माझं नाही जमायचं. यांचं पण नाही जमायचं मला वाटतं. कोणी झालं? एखादा वर हात करा ना. एखादं ईद माहिती पाहिजे हो. आता बाकीचे माझ्या ओळखीचे आहेत हो. इथलं कोणी? ही एक बाबा आहेत बा माझ्या, बघा अनोळखी दिसतात का? पाहिलेले मला. तुम्ही तात्या तुमच्या मागचे? हा, पाहुणे आहेत होय. दोघं आले की एकटे? दोघे आले म्हणजे मावशीला पण आणले. काय नाव मावशीचं? नाही आली. त्यांचं काय नाव आहे मावशीचं? आजींचं? मंडळीचं तुमच्या? उषा. पाठ केले का कधी ती? मला सांगायचं काय होतं की बा एकदा जर माहिती करून घेतलं की ध्यानातून जाते का? तुम्ही मला सांगा बरं. ते मी एकदाच माहित करून घ्यायचंय मला. हे सांगायचं होतं. त्याच्यातून 12 वाजले. आपला टायमिंग जो आहे ना झालेला आहे. थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. झनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुल्या. ती वस्तू आपल्या जवळ आहे. त्या वस्तूचं आता सगळ्यांनी मिळून एकदा भजन करायचं. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने त्याचं भजन करायचंय. कसं करायचं भजन? विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार,
पणांना काढ राणा जाऊ झणी झणी झाल कुठे बुडवाल हित विचारे मनात आपुलिया जीवे शिवाशी पहावे आणि आत्मसुख घ्यावे वेळोवेळा झणी झाल कुठे बुडवाल हित विचारे मनात आपुलिया यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे आणि भूती लीन व्हावी तुका म्हणे जने झालं कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया कैलासवासी श्रीमती भीमाबाई सहादुमाळी यांचं तृतीय पुण्यस्मरण मृदुंगमणी हार्मोनियम वादक विनेगरी बाबा गायनाला साथ करणारे पाठीमागे टाळाला साथ करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात पंढरीनाथ महाराज यांच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण एक मातोश्री तुमच्या आपल्यामधून 3 वर्षापूर्वी निघून गेलेले आहेत असं जे काही रूपक आहे परत तुम्हाला सांगतो दिसत नाही एकदा मनुष्य मातीच्या आड गेला परत कितीही प्रयत्न करा तो दिसत नाही आणि अशा मातोश्रीच्या ऋणातून थोडं का होईना उतरायू व्हावं म्हणून हा राबवलेला उपक्रम देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी याला सगळ्यांना सामोरं जायचं एक दिवस परंतु आहे तोपर्यंत जे आहे मनुष्याने आनंदात जीवन जगलं पाहिजे एकमेकासंग आदराने बोललं पाहिजे एकमेकासंग प्रेमाने बोललं पाहिजे कारण मागामध्ये त्याच्या परिवर्तन होतं आणि परिवर्तन हाच तुम्हाला सांगतो हा भगवंताने सांगितलेला एकमेव मार्ग आहे भगवद्गीतेमध्ये मनुष्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे आणि ते परिवर्तनाचा मार्ग म्हणजे साधू संतांचा मार्ग आहे किंवा साधू संतांची उपमा जी आहे साधू संतांना जी उपमा त्या मातोश्रीची उपमा दिलेली आहे आईची उपमा साधू संतांना दिलेली आहे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो तुमच्यासाठी वास्तविक पाहता ते येतात आता ही जी काही मूर्ती आहे 3 वर्ष झाली दिसली का तुम्हाला कुठं दिसली तुम्हाला ही मूर्ती दिसत नाही तुम्हाला सांगतो परत एकदा मातेच्या आड गेला मनुष्य परत दिसत नाही किती आयुष्य आहे कोणाला माहित नाही तुम्हाला सांगतो कोण दिवस उगवेल कसा या देहाचा नाही भरवसा अजून तरी सावध होय मुळा देह हा पाण्याचा बुडबुडा पाण्याच्या बुडबुड्यासारखं काम आहे कुठल्या क्षणाला श्वास बंद होईल सांगता येत नाही श्वासाची किंमत समजून घ्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं दौडवणी श्वासोश्वास व्यर्थ करीती उपवास का घेता धुपाचे घास अधोमुखी जे आहे तो श्वास आत घेतोय आणि सोडतोय का तुम्ही घेता आणि सोडताय कोण घेतो श्वास त्यात कमी पण नाही आणि जादा पण नाही ज्याचे जादा व्हायला लागले की धडधड व्हायला लागतं दवाखान्यात नेलं की म्हणलं बीपी आहे कमी व्हायला लागलं की म्हणतात बीपी लो झाला तुम्हाला बीपीची गोळी मरेपर्यंत घ्यावं लागेल कोण चालवतंय ते श्वास तुम्ही झोपल्याच्या नंतर श्वास कोण चालवतो महाराज आणि ती वस्तू जे देव आहे तो देव हलवतोय आतमध्ये तुम्ही गाढ जरी झोपले ना तर ते सूत्र तो चालवतो आणि म्हणून असे दयाघन संत आहेत दयाघन भगवंत पण आहे आणि दयाघन एक माता असते म्हणून आपल्या जीवनामध्ये 4 वस्तूला प्राधान्य द्या तशा 5 वस्तूला प्राधान्य द्यायला पाहिजे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव आणि सूर्यनारायण हे पंचायतन आहे या 5 वस्तू प्रत्यक्षात साक्षात परमेश्वर आहेत साक्षात परमेश्वर आहे पहिलं प्राधान्य आईला दिले महाराज पहिलं प्राधान्य मातृदेव भव कारण आपल्या जीवनातला पहिला गुरु म्हटल्याच्या नंतर आपली आई असते काय असते पहिला गुरु जीवन जगत असताना पहिलं पाऊल कसं टाकायचं हे कोण शिकवतं ही पहिलं पाऊल कसं टाकायचं हे आई शिकवते अशी मूर्ती परत नाही अशी मूर्ती परत दिसू शकत नाही तुम्हाला सांगतो कारण आई हा घराचा कळस असते आणि पितृदेव हा घराचा पाया असतो
एकदा पाया बी जर समजा ढासळला आणि कळसा पण जर ढासळला तर ते घराला घर पण राहत नाही. तुम्हाला सांगतो, म्हातारा माणूस म्हणजे घराचं कुलूप असते महाराज. बघा, नुसतं दारात जरी बसलं ना तर मोठं घर दिसतं. तुमची झोपडी असू द्या, लय मोठं दिसतं घर. कारण हे अनुभव मी घेतलाय म्हणून सांगतो तुम्हाला. आणि ते एकदा हरवून गेलं, तुम्हाला सांगतो, कुलूप जर हरवलं त्या घराला घर पण राहत नाही. म्हणून आपल्या आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी पंढरीनाथ महाराजांनी जे काही तृतीय पुण्यस्मरण आपल्या मातोश्रीचं साजरं केलं, सगळ्यांच्या साक्षीने बराच वेळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी झालेली जी काही सेवा आहे तो मासंत सज्जनांच्या चरणी, जीवनात भेटलेला समर्थशील साधू ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा किंवा हंस ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखानंद शांतमाई बंड बाबा केर बाबा श्रीपाद बाबा रामराज बाबा नारायण बाबा परंपरेमध्ये जन्म झाला. म्हणून तुमच्या समोर सांगण्याची जी काही योग्यता प्राप्त झाली, एवढी ताकद, एवढं सामर्थ्य संतांमध्ये असतं आणि माता पित्यामध्ये तेवढं सामर्थ्य असते बरं का. म्हणून या ठिकाणी अनंत उपकार साधू संतांनी केलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त उपकार जर असतील तर माऊली ज्ञानोबरायांचे आहे. कारण माऊली ज्ञानोबरायांनी 700 श्लोकाचं निरूपण केलं आणि त्याची ज्ञानेश्वरी तयार केली. तुम्हाला आपल्याला वाचायला पाठीमागे ठेवली वयाच्या 22व्या वर्षी. म्हणून सगळ्यांनी एकदा माऊली ज्ञानोबरायांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, फुलं टाकून घ्यायचे आधी. फुलं आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या, आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या, आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या, आम्ही जातो तुम्ही कृपा तुझ्या. सकळा सांगावे विनंती माझी, सकळा सांगावे विनंती माझी, सकळा सांगावे विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात त्रिरंग बोलावे, वैकुंठात श्रीरंग बोलावे, वैकुंठात श्रीरंग बोलावे. अंतकाळी काळी विठू आभासी पावला, अंतकाळी विठू आभासी पावला, अंतकाळी विठू आभासी पावला. उडी शहीद झाला गुप्त तुका, उडी शहीद झाला गुप्त तुका, उडी शहीद झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात रंग बोलावी, वैकुंठात रंग बोलावी, वैकुंठात रंग बोलावी. घरात फोटो समोर. हा हा हा. कुंडली ज्ञानदेव तुकाराम, जगन्नाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्रीमंत श्रीपाद बाबा महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम, विठ्ठल जय
तेजस वरचं माईक पहिल्यांदा काढ. हॅलो श्रीमती भीमाबाई साधुमाई यांच्या तृतीय